राखी पौर्णिमेचा दिवस होता. आज सकाळपासूनच सुलोचनाबाई खूप खुश दिसत होत्या. कारण आज त्यांची लेक सासरहून जी येणार होती. त्यांच्या मुलीचं म्हणजे प्रियाचं लग्न 4 वर्षापूर्वी झालं होतं. तिला खूप चांगला नवरा मिळाला होता. सासरी ती खूप सुखात होती. नवऱ्याच्या नोकरीमुळे तिला माहेरी येणं क्वचितच जमत असे. पण राखी पौर्णिमेच्या दिवशी मात्र न चुकता ती माहेरी यायची, खास भावासाठी राखी बांधायला. आजही राखी पौर्णिमेला प्रिया येणार म्हणून सुलोचनाताईंची सकाळपासूनच धावपळ चालू होती. प्रियाला बेसनाचे लाडू खूप आवडत असल्याने त्यांनी बेसनाचे लाडू करायला घेतले होते आणि तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता. सुलोचनाताई आपल्या सुनेला म्हणाल्या, अर्चना, जरा लवकर लवकर हात चालव, आता प्रिया येईलच थोड्या वेळात. अर्चना मात्र मनातल्या मनात पुटपुटली, हो, महाराणी येतीलच थोड्या वेळात. वर्षभर तर कधीच पत्ता नसतो, पण आजच्या दिवशी मात्र न चुकता हजर होते. राखीचं फक्त निमित्त असतं तिला, गिफ्ट जे घ्यायचं असतं ना. आज अर्चना वेगळ्याच मूडमध्ये होती. ती भाजी चिरत म्हणाली, सासूबाई, एवढा सगळा मेनू बनवण्याची काय गरज होती? रोज आपण फक्त 2च भाजी बनवतो. अर्चनाची कुरकुर चालूच होती. सुलोचनाताई अर्चनाला म्हणाल्या, अगं, आज राखी पौर्णिमा आहे ना, आणि त्यात प्रिया येणार आहे. मग तिच्या आवडीच्या स्वयंपाक आणि मिठाई केली. निदान आजच्या दिवशी तरी कुरकुर करू नकोस. वर्षातून एकदाच येते माझी लेक. काय झालं थोडे पैसे खर्च झाले तर? हो, पण सासूबाई, घराचा सर्व खर्च, वीज बिल, गॅस बिल सगळं काही मलाच सांभाळावं लागतं. आणि त्यात पुन्हा हा जास्तीचा खर्च. दुष्काळात 13वा महिना म्हणतात, हेच. अर्चना थोडी चिडून म्हणाली. तेवढ्यात सुधीर खोलीतून बाहेर आला. अर्चना, आजच्या दिवशी तरी निदान वादावादी करू नकोस. प्रियाला भेट म्हणून ही साडी आणि हे 2,000 रुपये ठेव. प्रिया येईल तेव्हा दे. सुधीरने कपाटातून एक सुंदर, हलकीशी पण रेशमी साडी बाहेर काढली, राणी कलरची. ती खरोखरच खूप सुंदर होती. अर्चनाने साडी जशी हातात घेतली, साडीला पाहून तिच्या भुवया उंचावल्या. अरे देवा, एवढी महाग साडी, आणि वरती परत 2,000 रुपये. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? आपण प्रत्येक गोष्टीत किती काटकसर करतो. पैसे काही झाडावर लागलेत का? तिने सुधीरकडे रागाने पाहिलं. आता आणली आहे तर असू दे, ही माझ्याजवळ. मी माझ्याजवळची दुसरी साडी देईन तिला गिफ्ट म्हणून. अर्चनाच्या तशा बोलण्याने सुधीर नाराज झाला. त्याने शांतपणे आपले डोळे मिटले. त्याला वाटत होतं की अर्चनाने आजच्या दिवशी तरी वाद घालायला नको. तो थोडा शांत झाला. ठीक आहे, तूच ठरव काय द्यायचं गिफ्ट ते. पण एक लक्षात ठेव, भेटीत केवळ वस्तूचं प्रतिबिंब नसतं तर मनाचंही प्रतिबिंब असतं. पण अर्चनाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तिने सुधीरने आणलेली साडी कपाटमध्ये ठेवली आणि स्वतः जवळची 500 रुपयाची दुसरी साडी कॅरीबॅगमध्ये ठेवली. अर्चना प्रियाला स्वतः जवळची स्वस्तातली 500 रुपयाची साडी देणार होती. काही वेळानंतर दरवाजावर टकटक झाली. सुलोचनाताईंनी दरवाजा उघडला. समोर प्रिया उभी होती. तिला पाहून आईच्या डोळ्यात आनंद चमकला. प्रियाच्या चेहऱ्यावर हसू होतं. हातामध्ये मिठाईचा डब्बा आणि राखीची थाळी होती. ये बाळा, आत ये. केव्हापासून तुझी वाट पाहत होते. आणि हे काय, किती सुकलीस तू? सुलोचनाताई प्रियाच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. कशी आहेस बाळा तू? तुझ्या सासरची कशी आहेत? प्रिया म्हणाली, छान आहे आई. मला तुमची खूप आठवण येत होती. तेवढ्यात सुधीरही बाहेरून आला. प्रियाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान आलं. प्रिया, माझी राखी तयार आहे ना? सुधीरने हसत हसत प्रियाला विचारलं. हो तर मग. प्रियानेही त्याला हसत हसत राखी बांधली. त्याच्या कपाळावर अक्षता टाकल्या. त्याला मिठाई खाऊ घातली. नंतर हात पुढे करत ती म्हणाली, आता दे बघू माझं गिफ्ट. सुधीरने अर्चनाला डोळ्याने इशारा करून साडी आणि पैसे आणायला सांगितले. अर्चना मात्र मनातल्या मनात पुटपुटली, हा काय समजतो मला? मी काय मूर्ख आहे का? तिने कपाटातली आपली 500 रुपयाची साडी बाहेर काढली. प्रियाच्या हातात ठेवत म्हणाली, हे घे प्रिया, तुझ्या दादा वहिनीकडून राखीचं गिफ्ट. ती बनावट हसू देत म्हणाली, पण तिच्या डोळ्यात थोडा भीतीचा भाव होता. सुधीरने सगळ्यांसमोर शांतपणे म्हटलं, नाही प्रिया, हे केवळ तुझ्या वहिनीकडून आहे, माझ्याकडून नाही. क्षणात घरात शांतता पसरली. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य, प्रिया अवघडलेली आणि अर्चनाचा चेहरा फिकट पडलेला. काय म्हणालात तुम्ही? अर्चना कुजबुजली. हो, हे गिफ्ट तुझं आहे, माझं अजून बाकी आहे.
अर्चना भुवया उंचावत म्हणाली, अहो अजून काय देणार आहात तुम्ही? सुधीर म्हणाला, या घराचा अर्धा हिस्सा मी प्रियाला देणार आहे. आई गोंधळली, काय बोलतोयस तू? अर्चनाही म्हणाली, सुधीर हा कसला विनोद? या वेळेला तुला चेष्टा सुचत आहे का? विनोद नाही अर्चना, मी सिरियसली बोलत आहे. जर माझ्या बहिणीच्या प्रेमाची किंमत तू पैशाने तोलत असशील तर तुझ्यासाठी या नात्याची काय किंमत राहिली? पण माझ्यासाठी तिचं प्रेम आणि सन्मान खूप महत्त्वाचं आहे. आई शांत होती. तिने प्रियाच्या डोळ्यात पाहिलं. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती सुधीरला म्हणाली, भाऊ, अरे मला काहीच नको. तुमच्या सगळ्यांचं प्रेमच माझ्यासाठी पुरेसं आहे. साडी कसलीही असो, मनातलं प्रेम महत्त्वाचं. सुधीर म्हणाला, नाही प्रिया, भेट म्हणजे फक्त भेट नसते, तर ती आपल्या मनाचंही प्रतीक असते. तुझ्या बहिणीला भेटवस्तूच्या किमतीत नात्याची किंमत मोजायची सवयच झाली आहे. म्हणूनच मी म्हणालो, या घरातला अर्धा हिस्सा तुझा. अर्चनाचं रक्त सळसळलं. सुधीर, तू काय बोलत आहेस? आणि तू सगळ्यांसमोर माझी बदनामी करत आहेस? हो अर्चना, आज सर्वांसमोर तुला समजायलाच हवं. भेट देणं म्हणजे संपत्तीचं प्रदर्शन नाही किंवा फक्त परंपरा नाही, तर सन्मानाचं प्रतीक देखील आहे. घरात काही वेळ शांतता पसरली. आई सुधीरला म्हणाली, सुधीर, आजच्या दिवशी तरी घरात भांडण नको. सणाचा दिवस आहे. अर्चनाच्या चेहऱ्यावर अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिला आपल्या कृतीबद्दल पश्चाताप होत होता आणि वाईटही वाटत होते. मी खरंच इतकी स्वार्थी कशी झाले? भावा बहिणीच्या आनंदापेक्षा मी त्या साडीला महत्त्व का दिलं? मी असं वागायला नको होतं. माझ्यामुळे सुधीर आणि प्रिया खूपच नाराज झाले. अर्चनाने आपले अश्रू पुसले. ती सुधीरजवळ गेली. माफ करा मला, मी तुमचं मन जाणू शकले नाही. माझ्या हातून पुन्हा अशी चूक होणार नाही. सुधीरने तिचे डोळे पुसले. अगं वेडाबाई, आता रडू नकोस. तुला तुझी चूक कळली ना, झालं तर मग. अर्चना धावत हॉलमध्ये आली. प्रिया अजून तिथेच होती. अर्चनाने दोन्ही हात जोडले. प्रिया, मला माफ कर. माझं मन लोभानं अंध झालं होतं. तुझ्यासाठी राखीचं गिफ्ट म्हणजे केवळ गिफ्ट नव्हे, तर भावाचं प्रेम आहे हे मी विसरले. हे घे तुझं खरं गिफ्ट. आणि हे पैसे. आता ही भेट तुझ्या लाडक्या दादाकडून. प्रिया तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, वहिनी अगं हे काय करतेस? मला काहीच नको. तू माझं मन समजून घेतलंस तेच पुरेसं आहे. पण अर्चनाने तिचा हात धरून साडी तिच्या हातात ठेवली. नको म्हणू नको प्रिया, ही साडी मी तुला मनापासून देत आहे. ही माझ्या बदललेल्या मनाची खूण आहे. सुधीर त्या क्षणी फक्त दोघांकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान झळकत होता. त्याने दोघींना जवळ घेतलं आणि म्हणाला, पहा, आज राखीचा खरा अर्थ उमगला. सण हा केवळ भेटवस्तूंसाठी नसतो, तर भावनांसाठी असतो. नात्यांचा गोडवा पैशाने नाही, तर मनाने वाढतो. तर मित्रमैत्रिणींनो, अर्चनाने प्रियासोबत जे केलं ते बरोबर की चूक? कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.